आखाती देशातील युद्धाचा मोठा फटका मुंबईतील व्यापाऱ्यांना बसायला सुरुवात झालेली आहे। मी सध्या भायखळ्यातील प्रख्यात अशा ग्रॅज्युएट वडापाव सेंटरच्या बाहेर आहे। यांच्या 18 शाखा आहेत, पण या 18 शाखांमध्ये सध्या गॅसच नसल्यानं आपण पाहतोय की इंडक्शन शेगडीचा वापर केला जातोय आणि गॅसचा पुरवठा पूर्णपणे बंद आहे। त्यामुळे कोळशाची शेगडी पेटून काही ठिकाणी विद्युत शेगडी पेटून वडे तळण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। मोठ्या संकटाला त्यांना तोंड द्यावं लागतंय अशी खंतसुद्धा इथले जे व्यापारी आहेत, मालक आहेत ते व्यक्त करताय। आपण थेट त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत। सर, तुमचं नाव काय, किती वर्षापासून व्यवसाय करताय आणि सध्याची परिस्थिती काय आहे? मी 1992 सालापासून हा व्यवसाय करतोय। आज याला जवळपास 30 वर्ष तयार झाली। 30 वर्ष मी हा व्यवसाय करतोय। काय त्रास काय? आता त्रास म्हणजे गॅस टंचाई हा मुख्य त्रास, बाकी काही त्रासाचा विषय नाही आहे आपणाला। आधी तुमचं किती उत्पन्न व्हायचं आणि आता किती उत्पन्न होतं? अगोदर समजा 10 रुपये उत्पन्न होत असेल तर आज 2 रुपये किंवा जास्तीत 3 रुपये उत्पन्न होते, कारण खर्च वाढलेले आहेत, हप्ते वाढलेले आहेत। त्यामुळं पण चालू आहे, गाडगर हे चालू आहे। तुमची पण ऑर्गनायझेशन आहे, आहार ऑर्गनायझेशन, तुमचं काही बोलणं झालं आहे का, किंवा मुख्यमंत्र्यांशी किंवा सरकारशी तुमच्या प्रतिनिधींचं काही बोलणं होतं आहे का या समस्यांबाबत? या आठवड्यामध्ये 100% गॅस टंचाईवर मात होईल आणि सुरळीत चालू होईल। पण या सगळ्यांचा किती मोठा फटका बसलाय तुम्हाला? तुमच्या बऱ्याच शाखा आहेत मुंबईमध्ये, मुंबई बाहेर। हां, बरोबर आहे, खूपच फटका बसलेला आहे, पण तरीसुद्धा धंदा माझा अव्याहत चालू आहे। महागाई आहे किंवा गॅस शिल्लक मिळत नाही म्हणून काय धंदा मी बंद केलेला नाही। बऱ्याच ठिकाणी वडापावच्या किमती पण वाढल्या, त्याबद्दल काय म्हणाल? कशामुळे या किमती वाढत आहेत? नाही, बाकीच्या ठिकाणी वाढण्याची गोष्ट खरी आहे, माझा आहे तोच रेट आहे आणि वाढवण्याचा माझा विचारही नाही, कारण आतापर्यंत कमवले, थोडंसं प्रॉफिट कमी झाला तर काय मला दुःख वाटत नाही। तर आपण पाहतोय बघा, मनाचा मोठेपणा पण काही जण दाखवत आहेत। मात्र जो वडापाव आधी 15 रुपयाला मिळायचा तो वडापाव काही ठिकाणी आता 20 रुपयाला मिळतोय, जिथे 20 रुपयाला मिळायचा तिथे आता 25 रुपयाला मिळतोय। त्यामुळे महागाईची झळ जी आहे ती सर्वसामान्यांच्या खिशाला बसत असताना ही परिस्थिती नेमकी आटोक्यात आता कधी येणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन रोहन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।